Hello dear student, today we are going to start our first chapter linear equation in two variables. That means दोन चलातील रेषीय समीकरण. Linear equation. An equation in which there are two variables with the degree of the variable is 1. Is called a linear equation in two variable. दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय, तर त्यामध्ये दोन चल दिलेले असतील आणि त्या चलाचा घातांक हा 1 असणार आहे. त्याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणणार आहोत. एक्झाम्पल 5x + 4y = 10. Here coefficient of x is 5, coefficient of y is 4, and degree of x is 1. X and y are two variables are used in equation. In given equation, and degree of variable is 1. चलाचा घातांक 1 आहे आणि म्हणून याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण म्हणणार आहोत. दुसरे एक्झाम्पल बघू आपण. 2x + 3y = 9. Here two variable x and y are given. The degree of variable is 1, so it is also linear equation in two variable. दोन चलातील रेषीय समीकरण. यामध्ये x आणि y हे चल वापरलेले आहेत आणि चलाचा घातांक 1 आहे. प्रत्येक पदाची कोटी ही 1 आहे. सो त्याला आपण काय म्हणणार, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल which is having degree 1. Our next example is 2/x + 4/y = 6 आणि y ची डिग्री -1 येणार आहे, कारण ते डिनॉमिनेटरमध्ये दिलेले आहे. ते अंशस्थानी घेतल्यानंतर त्याची डिग्री -1 होणार आहे आणि म्हणून इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही, कारण त्याची डिग्री -1 आहे. डिनॉमिनेटरमध्ये आहे तेव्हा 1 आहे आणि जेव्हा त्याला आपण अंशस्थानी आणू तेव्हा त्याचा घातांक -1 होणार आहे आणि म्हणून इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याला सबस्टिट्यूट करायला लागले आपण. 1/x ची व्हॅल्यू आपण m घेणार आहोत आणि 1/y = n. देन वी गेट इक्वेशन ॲज 2m + 4n = 6. It is a linear equation in two variable where variables are m and n and their degree is 1. Third example, 5x² + 2y² = 12. इथं डिग्री
2 आहे, प्रत्येक चलाची डिग्री ही 2 आहे आणि म्हणून इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, कारण डिग्री आपल्याला 1 पाहिजे लिनियर इक्वेशनसाठी. The degree of variable is not 1, म्हणून it is not a linear equation in 2 variable. General form of linear equation in 2 variable is ax plus by is equal to c. Is a general form of linear equation in 2 variable. A, B, C are real number. Example बघू आपण. 3x plus 2y is equal to 9. 5a plus 4b is equal to 11. These are also linear equation in 2 variable. ॲक्टिव्हिटी दिलेली बघा आपल्याला टेक्स्टबुकमध्ये. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे 4m plus cn is equal to 12. इथे दोन चल दिलेले आहेत m आणि n. दोन चलातील रेषीय समीकरण आहे कारण त्याची डिग्री सुद्धा 1 आहे. आपण लिहिणार इट इज अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. सेकंड एक्झाम्पल 3x स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू 13. या ठिकाणी पहिल्या पदाचा घातांक 2 आहे आणि म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही, कारण प्रत्येक पदाची कोटी ही 1 असणे आवश्यक आहे. चलाचा घातांक 1 असणे आवश्यक आहे, म्हणून आपण इथे लिहिणार इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, कारण पहिला जो पद आहे 3x स्क्वेअर त्याचे घातांक 2 आहे. is equal to 16. Under root 2x minus under root 5y is equal to 16. This is a linear equation because under root 2 and under root 5 are real number and degree of variable is 1. Next example 0x plus 6y minus 3 is equal to 0. इथे 0x आहे आणि म्हणून त्याची व्हॅल्यू पूर्ण 0 होऊन जाते, म्हणून हे एका चलाचे रेषीय समीकरण आहे. 6y minus 3 is equal to 0, म्हणून आपण याला म्हणणार इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन त्याला म्हणता येईल, पण इन 1 व्हेरिएबल म्हणणार आपण त्याला. दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. Next example 0.3x plus 0y minus 36 is equal to 0. This is also not a linear equation in 2 variable, कारण y ची व्हॅल्यू 0 होऊन जाते आणि म्हणून त्या ठिकाणी एकच चल राहतं, म्हणून त्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आपण म्हणणार नाही. Next example 4 upon x plus 5 upon y is equal to 4. It is not a linear equation कारण degree of variable is -1.
Next example, 4xy minus 5y is equal to 8. It is also not a linear equation, कारण पहिल्या टर्ममध्ये x आणि y दोन्ही चल वापरलेले आहेत एकाच वेळेस, आणि म्हणून ते दोन चलाचे रेषीय समीकरण राहणार नाही. The degree of xy is 2.